लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणाऱ्या पैशांवर आता टांगती तलवार आली। निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीमुळे ऐन संक्रांतीच्या तोंडावर योजनेचे पैसे अडकण्याची शक्यता निर्माण झाली। आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याला ब्रेक लागणार की सरकार यातून काही मार्ग काढणार? लाडकी बहीण योजनेबाबत आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। नेमकी काय आहे ही बातमी जाणून घेऊयात। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील कोट्यावधी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा केले जातात। या योजनेचा पुढचा हप्ता कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागून राहिलं होतं। विशेष म्हणजे यावेळी डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन्ही महिन्यांचे मिळून तब्बल 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार असल्याची जोरदार चर्चा होती। मकर संक्रांतीचा मुहूर्त साधून 14 किंवा 15 जानेवारीला हे पैसे महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची तयारी सरकारने केली होती। मात्र आता या प्रक्रियेत एक मोठा अडथळा निर्माण झालाय। ऐन सणासुदीच्या दिवसात लाडक्या बहिणींच्या आनंदावर विरजण पडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुका आणि त्यामुळे लागू झालेली आचारसंहिता। येत्या 15 जानेवारीला महापालिकेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यावरून आक्रमक भूमिका घेतली। 15 जानेवारीला मतदान असताना त्याच्या एक दिवस आधी किंवा त्याच दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा करणं हे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे। मकर संक्रांतीचे निमित्त करून सरकार महिला मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केलाय। केवळ आरोप करून काँग्रेस थांबली नाहीये, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून यावर आक्षेप नोंदवलाय। जोपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत हे पैसे वितरित करू नये अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या हप्त्याला तात्पुरता ब्रेक लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली। या सर्व प्रकारामुळे आता राज्यात पुन्हा एकदा लाडक्या बहिणींवरून राजकारण चांगलंच तापलंय। काँग्रेसने आक्षेप घेताच भाजपने देखील जोरदार पलटवार केलाय। काँग्रेसचा हा विरोध म्हणजे लाडक्या बहिणींविषयीचा द्वेष असल्याचा घणाघात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। जेव्हा महायुती सरकारने ही योजना सुरू केली तेव्हाही काँग्रेसचे पदाधिकारी या योजनेच्या विरोधात नागपूर उच्च न्यायालयात गेले होते। याची आठवण बावनकुळे यांनी करून दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला संक्रांतीची भेट म्हणून बहिणींना पैसे द्यायचे आहेत, पण काँग्रेस त्यात खोडा घालत आहे। काँग्रेसचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे। तर दुसरीकडे काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलंय की आमचा विरोध लाडक्या बहिणींना पैसे देण्यात नाहीये, आमचा आक्षेप फक्त वेळेवर आहे। निवडणुकीच्या तोंडावर मतांच्या फायद्यासाठी हे पैसे वाटले जात आहेत, त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर सरकारने खुशाल पैसे द्यावेत असं काँग्रेसचं म्हणणं आहे। आता निवडणूक आयोग या पत्राची दखल घेऊन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। जर आयोगाने काँग्रेसचा आक्षेप मान्य केला तर लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यासाठी महापालिका निवडणूक संपेपर्यंतची वाट पाहावी लागू शकते। त्यामुळे 14 आणि 15 जानेवारीला होणाऱ्या धनवर्षावाचा मुहूर्त हुकण्याची भीती निर्माण झाली। तुम्हाला काय वाटतं? निवडणुकानंतर हे पैसे खात्यात येतील की याला अजून विलंब होईल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा।